नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम सर्व बकासूर प्रेमींना, बैलगाडा प्रेमींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। नवीन वर्षाची सुरुवात बकासूर प्रेमींसाठी गोड झाली आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीला बकासूरने गुलाल घेतला, तो पण एक नंबर करून। मित्रांनो, आज वडकी मैदानाला 45 वर्षाची परंपरा असलेले मानाचं मैदान आज पारदर्शकपणे पार पाडलं। कुठेही गालबोट लागलं नाही, त्यामुळे ग्रामस्थ मंडळ वडकीकरांचं आभार व्यक्त करतो। मित्रांनो, आज वर्ष 2024चा पहिलाच मैदान वडकी येथे संपन्न झाला। हिंदकेसरी बकासूरचा पैरा शेवाळे आबांच्या बावऱ्यासोबत होता, हे मी कालच व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं। आजच्या मैदानात बरेच टॉप नंदी आले होते, त्यात आपल्या बकासूरने एक नंबर केला आणि नवीन वर्षाची सुरुवात चांगली केली, खूपच चांगली केली। मित्रांनो, हिंदकेसरी बकासूर कमबॅक करण्यात माहीर आहे। कारण काय, याआधी 31 डिसेंबरला मुंबईला, त्याच्या आधी सासवड मैदानाला बकासूरला गुलाल मिळाला नाही। पण मित्रांनो, ती हार नव्हती, कारण सासवड मैदानात काय घडलं तुम्हाला तर माहितीच आहे, आणि मुंबई बिंजोड शर्यतीला काय घडलं हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे। त्यामुळे ही हार म्हणता येणार नाही। हे सगळं 2023च्या वर्षाच्या शेवटला जरी झालं असले तरी 2023 वर्षसुद्धा बकासूरसाठी खूप चांगला गेला। मित्रांनो, 2023मध्ये बैलगाडा क्षेत्रात एक नंबरचा नंदी कोणता असेल तर हिंदकेसरी बकासूर। 6 हिंदकेसरी मैदानं तसेच बरीच मोठी मैदानं बकासूरने जिंकली आहेत। 2023 बरोबर 2024ची सुरुवात देखील खूप चांगली झाली आहे, त्यामुळे बकासूर प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। मित्रांनो, ही जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।